नमस्कार. निवडणुका म्हणजे फक्त कोण जिंकलं आणि कोण हारलं एवढंच नसतं. खरं तर त्या लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या गरजा काय आहेत याचा एक आरसा असतात. आज आपण मराठवाड्यातल्या जालना मतदारसंघाचा कौल समजून घेणार आहोत. फक्त आकडे नाही, तर आकड्यांच्या मागे दडलेल्या माणसांच्या गोष्टी आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत याचा सखोल आढावा घेऊया. जालन्याला समजून घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात आधी तिथल्या मातीचं आणि पाण्याचं नातं समजून घ्यावं लागेल. ही मराठवाड्याची भूमी आहे, जिथे पावसाचा प्रत्येक थेंब सोन्यासारखा असतो. इथलं सगळं आयुष्य, इथली अर्थव्यवस्था, सगळं काही शेतीवर आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. पिढ्यानपाढ्या इथला शेतकरी आकाशाकडे डोळं लावून बसलेला असतो. कष्ट आणि श्रद्धा याच चक्रात त्याचं आयुष्य फिरत राहतं. पण आजचं वास्तव खरं सांगायचं तर खूप वेगळं आणि खूप कठीण आहे. पाऊस कमी झालाय, जमिनीखालची पाण्याची पातळी खोल चाललीय आणि यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. शेती पूर्णपणे संकटात आहे. पिकं हाती येत नाहीत आणि डोक्यावर सावकाराच्या कर्जाचं ओझं वाढतच चाललंय. आणि याचा थेट परिणाम काय होतो, तर गावातली तरुण मुलं रोजगारासाठी शहरांकडे पळतायत आणि गावं ओस पडतायत. ह्याच सगळ्या चिंता मतदाराच्या मनात घर करून बसल्या आहेत आणि मतदानाच्या दिवशी त्याचं प्रतिबिंब उमटतंच. आणि याच पार्श्वभूमीवर जालन्याच्या मतदारांनी एक असा निकाल दिला जो खरं तर एक कोडच आहे. एकाच वर्षात दोन वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी दोन अगदी भिन्न कौल दिले. हा विरोधाभास आपल्याला काय सांगतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता हे आकडे बघा, म्हणजे हा विरोधाभास लगेच लक्षात येईल. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जवळपास 47% मतं मिळाली आणि त्यांनी तब्बल 14% फरकाने दणदणीत विजय मिळवला. पण गंमत बघा, त्याच वर्षी लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली. काँग्रेसला 44.5% मतं मिळाली आणि त्यांनी 8%ची आघाडी घेतली. हा काही निव्वळ योगायोग नाही, हा मतदारांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेला एक संदेश आहे. तर मग मतदार आपल्याला नक्की काय सांगू पाहतायत, काय सिग्नल देतायत ते? हाच कळीचा प्रश्न आहे. चला, ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण या आकड्यांच्या खोलात जाऊया आणि मतदारांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेऊया. ठीक आहे, तर आता आपण या जनादेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया. हे जे आकडे आहेत ना, ते आपल्याला मतदारांच्या वर्तनाबद्दल आणि त्यांच्या प्राधान्यक्रमांबद्दल अगदी स्पष्ट संकेत देतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सिग्नल मतांची विभागणी. विधानसभेत एका अपक्ष उमेदवाराला 13.5% जास्त मते मिळाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की जेव्हा प्रस्थापित पक्षांकडून लोकांच्या स्थानिक जिव्हाळाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा लोक तिसरा पर्याय शोधायला मागेपुढे पाहत नाहीत. मतांची ही अशी विभागणी थेट निकालांवर परिणाम करते आणि हे दाखवून देते की मतदार फक्त पक्षाच्या चिन्हावर डोळे झाकून मतदान करत नाही. दुसरा सिग्नल आहे मतदानाची वाढलेली टक्केवारी. हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या 10-15 वर्षात मतदानाचं प्रमाण खूप वाढलंय. 2009मध्ये जे मतदान जेमतेम 56% होतं, ते 2019 पर्यंत 70%वर पोचलं. याचा अर्थ मतदार आता जास्त जागरूक झालाय, जास्त मागणी करणारा बनलाय. तो आता गप्प बसून सगळं सहन करणारा नाही, तर तो व्यवस्थेला जाब विचारतोय, त्याला गृहीत धरून चालणार नाही. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते: मतदार आता वोट बँक राहिलेला नाही, तो एक विचार करणारा नागरिक आहे. तो राज्याच्या सरकारसाठी आणि केंद्राच्या सरकारसाठी वेगवेगळा विचार करतो आणि आपले पर्याय अत्यंत काळजीपूर्वक निवडतो. आपल्या लोकशाहीमध्ये ना, प्रत्येक व्यक्तीच्या मताला एक प्रतिष्ठा आहे. जेव्हा लोक मतपेटीतून आपला कौल देतात, तेव्हा तो एक पवित्र संवाद असतो. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे आणि म्हणूनच लोकांनी व्यक्त केलेल्या या मताला आणि त्यामागच्या भावनांना गांभीर्याने ऐकणं हीच लोकप्रतिनिधींची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आता आपण थोडं वेगळ्या अँगलने बघूया. व्यक्तींवर नाही, तर त्या सिस्टीमवर लक्ष देऊया, ज्यामुळे 2024च्या विधानसभेचा हा विशिष्ट निकाल लागला. कारण निवडणुकांचे निकाल हे व्यक्तींमुळे नाही, तर व्यवस्थेमुळे ठरतात. आघाडीचं गणित, लोकांपर्यंत पोचणारा संवाद आणि लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास, या 3 प्रणाली इथे महत्त्वाच्या ठरल्या. तर मग हे असं का झालं? 3 मुख्य कारण आहेत. पहिलं म्हणजे आघाडीची प्रणाली. विरोधी मतं विभागली गेली, एका अपक्ष उमेदवाराने मतं खाल्ली आणि त्यामुळे 47%पेक्षा कमी मतांवरही मोठा विजय मिळाला. दुसरं, संवादाची प्रणाली. राष्ट्रीय पातळीवरचे मोठे मुद्दे आणि लोकांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न, जसं की पाणी, पीक, रोजगार, यांच्यात कुठेतरी अंतर पडलं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, विश्वासाची प्रणाली. तुम्ही पूर्वी काय काम केलं हे महत्त्वाचं आहे, पण तेवढं पुरेसं नाही. प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला लोकांचा विश्वास नव्याने जिंकावा लागतो. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट काही नवीन नाहीये. जालन्याचा गेल्या 30 वर्षांचा इतिहास बघितलात तर एक पॅटर्न दिसतो.
हा मतदारसंघ सतत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कौल बदलत राहिला आहे. याला फ्लिप फ्लॉप पॅटर्न म्हणता येईल. याचा अर्थ मतदार लहरी आहे असं मुळीच नाही. उलट तो खूप सजग आहे आणि आपल्या मताच्या ताकदीने सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो. काम नाही झालं तर बदल अटळ आहे, हाच संदेश ते गेली 30 वर्ष देत आले आहे. आणि ही गोष्ट किती टोकाची आहे हे 2014च्या निकालावरून कळतं. तेव्हा शिवसेनेचा विजय किती फरकाने झाला होता माहीत आहे? फक्त 0.16%, इतक्या कमी फरकाने. हेच सिद्ध होतं की इथे प्रत्येक मत आणि प्रत्येक तक्रार किती निर्णायक ठरू शकते. एखाद्या लहानशा गावातला पाण्याचा प्रश्न किंवा काही शेतकऱ्यांच्या पिकाचा मुद्दाही निवडणुकीचा निकाल पूर्णपणे फिरवू शकतो. बरं, आतापर्यंत झालं ते विश्लेषण. पण पुढे काय? या जनादेशाला प्रतिसाद कसा द्यायचा? भूतकाळातून शिकून भविष्यासाठी एक आराखडा कसा तयार करता येईल? जालन्याच्या मतदारांचा विश्वास जिंकू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी ही एक मार्गदर्शक योजना ठरू शकते. या आराखड्याची मध्यवर्ती संकल्पना आहे पाणी, पेड, रोजगार. ही फक्त एक घोषणा नाही, तर लोकांच्या मूळ गरजांवर आधारलेलं एक धोरण आहे. पाणी म्हणजे पिण्याची आणि शेतीची सोय, पेड म्हणजे पर्यावरण आणि शाश्वत विकास, आणि रोजगार म्हणजे तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम. विश्वास परत मिळवायचा असेल तर 3 गोष्टींवर काम करावं लागेल. पहिली पायरी उपजीविका. तरुणांना गावातच ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर नोकऱ्या आणि कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणं. दुसरी पायरी पायाभूत सुविधा. 24 तास वीज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कार्यक्षम पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात आणणं. आणि तिसरी पायरी कल्याणकारी योजनांची खात्री. सरकारी योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतायत की नाही हे तपासणं आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक पारदर्शक यंत्रणा उभी करणं. हे सगळं कागदावर छान वाटतं, पण प्रत्यक्षात कसं आणणार? त्यासाठी एक ठोस कल्पना आहे, जालना जल जोडो अभियान. पाण्याची समस्या ही लोकांच्या सगळ्यात जास्त जिव्हाळ्याची आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर जर सातत्यपूर्ण आणि दिसणारं काम केलं तर लोकांचा विश्वास परत मिळवणं शक्य आहे. हा फक्त एक प्रकल्प नाही, तर लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याची ही एक मोठी संधी आहे. आता आपण समारोपाकडे येतोय. जालन्याचा निकाल आपल्याला एकच गोष्ट शिकवतो: राजकीय नेत्यांची भाषणं आणि लोकांचं खरं आयुष्य यांच्यातली दरी कमी झाली पाहिजे. लोकांच्या जगण्याचे प्रश्न हेच राजकारणाच्या केंद्रस्थानी असायला हवेत. मतदाराने दिलेला कौल ही त्याची वैयक्तिक गोष्ट आहे, एक खासगी आणि सन्मानजनक अभिव्यक्ती, आणि तिचा नेहमीच आदर व्हायला हवा. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्याचाही हाच गाभा आहे की प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती आणि त्याची संमती महत्त्वाची आहे. मतदाराचा निर्णय गोपनीय ठेवून त्यामागच्या भावनेचा आदर करणं हे सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून खरं भविष्य त्या नेत्यांचं आहे जे गव्हर्नन्ससाठी डेटा इंजिनियर बनून काम करतील. यश हे निवडणुकीतल्या मतांच्या फरकाने मोजलं जाणार नाही, तर लोकांच्या गरजा डेटाच्या आधारे सखोलपणे समजून घेऊन त्यांच्या आयुष्यात तुम्ही किती सकारात्मक बदल घडवून आणला यावर मोजलं जाईल. जालन्याचा जनादेश हा फक्त एका मतदारसंघापुरतं मर्यादित नाही, तो संपूर्ण देशाच्या राजकारणासाठी एक इशारा आहे. लोकांच्या गरजा समजून घेणं आणि डेटा आधारित दृष्टिकोन स्वीकारणं हाच पुढचा मार्ग आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with Blueprint Strategies AI at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics. धन्यवाद.